मित्रांनो, जर्बेरिया जेम्सोनीची लागवड करायची असेल तर कशा प्रकारे करू शकतो, पॉलिहाऊसची उभारणी कशी करू शकतो, याविषयी आज आपण सविस्तर माहिती मित्रांनो जाणून घेऊ. त्याचबरोबर क्रॉप कशा प्रकारे लागवड करू शकतो. तर आज आपल्यासोबत सर आहेत, तर त्यांच्यासोबत आपण मुलाखत घेऊन जाणून घेऊया की कशा प्रकारे मित्रांनो आपण लागवड करू शकतो. नमस्कार सर. नमस्कार. तर काय करायचं आपल्याला, कशा प्रकारे लागवड करू शकतो आणि पहिली जी स्टेज आहे ती कशी असू शकते. आता ही आपण जर्बेरिया जेम्सोनीची जी लागवड आहे ना, आपण ती ओपन फील्डला सुद्धा करू शकतो आणि जे पॉलिहाऊस आहे ना त्याच्यात सुद्धा करू शकतो. आणि पॉलिहाऊसमध्ये केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा जास्त दिसून येतो. तर आपण आता इथं जया, दीप्ती, सिल्विया अशा प्रकारे 14 व्हरायटी ज्या लावलेल्या आहेत तुम्ही दाखवू शकता. त्या 14 व्हरायटीचं इथं पॉलिहाऊसमध्ये आपण रोपण केलेलं आहे. जसं की आपण ह्याचं रोपण सीड्स वापरून कटिंग्सनी आणि डिव्हिजन सुद्धा करून ह्याचं लागवड आपण करू शकतो. आणि ही 1 ते 1.5 फुटापर्यंत आपण बेड घेऊ शकतो. जसे उंची वाढत जाईल या फुलांची तसे आपण बेडची साईज वाढवू शकतो. आणि दुसरं म्हणजे हे फुलं कट फ्लावर म्हणून यूज केले जातात. मोठे मोठे मार्केटमध्ये हे जे आत्ता 5 ते 10 रुपये असे भाव चाललेले आहेत. आणि जे 5 स्टार हॉटेल्स असतील किंवा जे डेकोरेशनसाठी आपल्याला हे कट फ्लावरचा यूज केला जातो, हे 7 ते 8 दिवस हे फ्लावर टिकू शकतात बरोबर जर काढणीपासून. आणि हे जर प्रॉपर कल्टिवेशन केलं तर आपल्याला नक्कीच खूप मोठा फायदा भेटू शकतो शेतकऱ्यांना. अच्छा, तर आपण जर विचार केला तर आपण ह्याचं सीडची लागवड करू शकतो किंवा रोपाची लागवड करू शकतो. तर रोपाची लागवड करताना आपलं एक अंतर किती असावं सर्वसाधारण? अंतर जवळजवळ 35 सेंटीमीटर रोपांमधलं अंतर असावं आणि ह्या बेड मधलं अंतर 70 सेंटीमीटर ठेवावं. म्हणजे 1.5 फूट तरी 1 फूट ते 1.5 फूट अंतर मित्रांनो रोपामध्ये आपण ठेवलं पाहिजे. त्यावेळेला अशा प्रकारचा प्लांट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि व्हरायटी तुम्ही सांगितलेलं की 14 प्रकारची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जर आपण विचार केला तर यामध्ये आता ही पॉलिहाऊसमध्ये लागवड आपल्याला पाहायला मिळते. रोगराईचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे ट्रॅप वगैरे लावलेले पाहायला मिळतात. तर रोगराई पाहायला मिळते का इतर जर आपण बाहेर पाहिलं नाही तर पॉलिहाऊसमध्ये? ॲज कम्पॅरिझन फील्डमध्ये रोगराई जास्त पसरते, कारण मातीमध्ये आधीच कीटाणू हे असतात. तसं गेलं तर पॉलिहाऊसमध्ये रोगराईचा प्रसार कमी होतो, कारण आपण सगळं कंट्रोल कंडिशनमध्ये करतो. याला दिवसाला कमीत कमी 20 ते 24 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान लागतं आणि रात्रीचं 10-15 डिग्री सेल्सिअस तापमान आपण कंट्रोल करू शकतो. आणि रोग एकदम प्रॉपर कंट्रोल होता. आणि हे जे स्टिकी स्टॅप लावले तिथं आपल्याला बघायला दिसत असेल जे कीटक आहेत ना ते चिटकून बसलेले आहेत. आणि इथं प्रॉपर आपल्याला एक हाती नियोजन करता येतं. तुम्ही हा पाथवे सुद्धा दाखवू शकता. प्रॉपर आपल्याला हँडलिंग होतं, लेबरला आपल्या प्रॉपर ही भेटतं, तिथं जाऊन आपल्याला हे रोखता येतं. म्हणजे मॅनेज करू शकतो, व्यवस्थित आपण मॅनेजमेंट करू शकतो. जर अशा प्रकारचं तुम्ही व्यवस्थित जर नियोजन केलं तर योग्य पद्धतीने आपल्याला नक्कीच उत्पादन देखील वाढलेलं पाहायला मिळणार आहे. आणि आपला जो त्रास होणार आहे लेबरचा, आपल्याला लेबर चार्जेस असू दे किंवा स्वतः जर आपण करणार असेल तर आपली देखील जी जाणारी मेहनत आहे ते देखील मित्रांनो आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळणार. आणि अगदी कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये मित्रांनो अशा प्रकारचं आपण उत्पन्न घेऊ शकतो. फुल जर पाहिलं आपण तर हे पाहू शकता अगदी फ्रेश फुल आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतं. त्याचबरोबर लेंथ जर पाहिली, लेंथ देखील योग्य प्रकारची पाहायला मिळते. कुठेही आपल्याला जाडी कमी पाहायला मिळत नाही. फुलाचं जे वरचं जे सर्कल आपल्याला पाहायला मिळतं ते देखील योग्य प्रमाणात, आणि कलर देखील जी शायनिंग आहे ते देखील मित्रांनो योग्य प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं सांगायचं म्हणजे ह्याला सतत पुढं फुलं लागत राहतात. जसं सीझन पुढं वाढत जाईल प्रोडक्शनचा तसं फुलं सतत लागत राहतात. जवळजवळ वर्षभरात 40 ते 45 फ्लावर्स पर एका झाडाला लागू शकतात. आपल्याला तेवढं उत्पन्न भेटू शकतं एका झाडापासून. हा, म्हणजे हा देखील आपल्याला फायदा मित्रांनो पाहायला मिळतो. म्हणजे जेवढा आपण हार्वेस्टिंग करणार आहे तेवढीच आपल्याला फुलं पुढे देखील मित्रांनो आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे जरी वन टाइम इन्व्हेस्टमेंट असली तरी देखील आपल्याला म्हणजे वारंवार उत्पादन 4 वर्ष आपण घेऊ शकतो मिळणार आहे. तर कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा. त्याचबरोबर आपल्याला सरांनी भरपूर माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही काय जर राहिली असेल तर कमेंट बॉक्स रिकामा आहे, कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या फार्मिंग टाउन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.